काँग्रेसने केली जिल्हा कचेरी समोर महाराष्ट्र सरकारचे श्राद्ध घालून अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता। अकोला जिल्ह्यामध्ये 2024च्या पावसाळ्यामध्ये सततच्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 5 लाख एकर शेतीचे नुकसान झाले। सोयाबीनच्या झाडाला शेंगा नाहीत, तसेच कपाशीच्या पिकांची वाढ झाली नाही। शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिके जळालीत। या प्रकरणी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करीत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होतं। या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र सरकारचे श्राद्ध घालून अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक अमानकर यांचे बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह उपोषण काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तथा CWC सदस्य ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल, माजी मंत्री मध्य प्रदेश यांच्या सूचनेवरून या उपोषणाची सांगता करण्यात आली।